नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 6वी विषय इतिहास, पाठ क्रमांक 9, दक्षिण भारतातील प्राचीन राज्ये. या पाठांतर्गत आपण चेर, पांड्या आणि चोळ राजघराणे, सातवाहन राजघराणे, वाकाटक राजघराणे, चालुक्य राजघराणे, पल्लव राजघराणे आणि राष्ट्रकूट राजघराणे या उपघटकांचा अभ्यास करणार आहोत. बघा तर विद्यार्थी मित्रांनो, हा एक नकाशा आहे. हा तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये सुद्धा दिलेला आहे. इसवी सन पूर्व पहिल्या ते इसवी सन 8व्या शतकातील दक्षिण भारत कसा होता, कोणत्या लेणी आणि मंदिरे हे तुम्हाला या सूचीवरून दिसून येतील. आणि सातवाहन, राष्ट्रकूट, चालुक्य, पल्लव, पांड्य, चेर, वाकाटक ही राजघराणे कुठपर्यंत व्यापलेली होती हे सुद्धा या नकाशावरून आपल्याला कळून येतं. तर चला बघूया चेर, पांड्य आणि चोळ राजघराणे. दक्षिणेतील प्राचीन राजसत्तांमधील 3 राजसत्तांचा उल्लेख तत्कालीन साहित्यामध्ये येतो. चेर, पांड्य आणि चोळ या त्या राजसत्ता होत. या राजसत्ता इसवी सनापूर्वीच्या 4थ्या शतकात किंवा त्याही पूर्वीपासून अस्तित्वात होत्या. त्यांचा उल्लेख रामायण, महाभारत या महाकाव्यामध्ये करण्यात आला आहे. तामिळ भाषेतील संगम साहित्यात या 3 राजसत्तांचा उल्लेख आहे. मौर्य सम्राट अशोकाच्या लेखामध्येही याचा उल्लेख आहे. पेरिप्लस ऑफ द एरिथ्रियन सी या पुस्तकात मुझिरिस हे केरळच्या किनाऱ्यावरचे अत्यंत महत्त्वाचे बंदर असल्याचे म्हटले आहे. हे बंदर चेर राज्यात होते. मुझिरस या बंदरातून मसाल्याचे पदार्थ, मोती, मौल्यवान रत्ने इत्यादी वस्तूंची इटलीमधील रोमकडे आणि पश्चिमेकडील इतर देशांकडे निर्यात होत असे. पांड्य राज्याचा विस्तार आजच्या तामिळनाडूमध्ये होता. तेथील उत्कृष्ट दर्जाच्या मोतीला खूप मागणी होती. मदुराई ही पांड्य राज्याची राजधानी होती. प्राचीन चोळाचे राज्य तामिळनाडूतील तिरुचिरापल्लीच्या आसपासच्या प्रदेशात होते. सातवाहन राजघराणे. मौर्य साम्राज्याच्या ऱ्हासानंतर उत्तर भारताप्रमाणेच महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक या प्रदेशातील स्थानिक राजे स्वतंत्र झाले. त्यांनी छोटी छोटी राज्ये स्थापन केली. त्यापैकी एक सातवाहन घराणे होते. प्रतिष्ठान म्हणजे पैठण ही त्यांची राजधानी होती. राजा सिमुक हा सातवाहन घराण्याचा संस्थापक होता. पुणे जिल्ह्यातील जुन्नर जवळच्या नाणेघाटीतील लेण्यात असलेल्या कोरीव लेखामध्ये या घराण्यातील महत्त्वाच्या व्यक्तींची नावे आहेत. काही सातवाहन राजे त्यांच्या नावाआधी आईचे नाव लावत असत. उदाहरणार्थ गौतमीपुत्र सातकर्णी. सातवाहन घराण्यातील गौतमीपुत्र सातकर्णी हा राजा विशेष प्रसिद्ध आहे. त्यांच्या पराक्रमाचे वर्णन नाशिक येथील लेण्यामधील कोरीव लेखामध्ये केलेले आहे. त्याने शक राजा नहपाण याचा पराभव केला. गौतमीपुत्राचा उल्लेख नाशिकच्या लेखात त्रिसमुद्र तोय पितवाहन असा केलेला आहे. तोल म्हणजे पाणी. घोडे हे राजाचे वाहन. त्याच्या घोड्यांनी 3 समुद्राचे पाणी प्यायले आहे असा त्याचा अर्थ होतो. 3 समुद्र म्हणजे अरबी समुद्र, बंगालचा उपसागर आणि हिंदी महासागर. त्यांच्या काळात सातवाहनाचे साम्राज्य उत्तरेकडे नर्मदा नदीपासून दक्षिणेकडे तुंगभद्रा नदीपर्यंत पसरलेले होते. हाल नावाच्या सातवाहन राजाचा गाथा सप्तशती हा महाराष्ट्री या प्राकृत भाषेतील ग्रंथ प्रसिद्ध आहे. या ग्रंथात सातवाहन काळातील लोकजीवनाची माहिती मिळते. सातवाहन काळात भारतीय व्यापारात खूप वाढ झाली.
महाराष्ट्रातील पैठण, तेर, भोकरदन, कोल्हापूर या स्थळांना व्यापाराची केंद्रे म्हणून विशेष महत्त्व प्राप्त झाले. या काळात अनेक कलावस्तूंचे उत्पादन तेथे होऊ लागले. भारतीय मालाची निर्यात रोमपर्यंत होत असे. काही सातवाहन नाण्यांवर जहाजाच्या प्रतिमा आहेत. महाराष्ट्रातील अजिंठा, नाशिक, कार्ले, भाजे, कान्हेरी, जुन्नर येथील लेण्यांमधील काही लेणी सातवाहनांच्या काळात खोदलेली आहेत. वाकाटक राजघराणे. इसवी सनाच्या 3ऱ्या शतकाच्या सुरुवातीस सातवाहनाची सत्ता क्षीण झाली. त्यानंतर उदयाला आलेल्या राजघराण्यामध्ये वाकाटक हे एक सामर्थ्यशाली राजघराणे होते. वाकाटक राजघराण्याच्या संस्थापकाचे नाव विद्याशक्ती असे होते. विद्याशक्तीनंतर पहिला प्रवरसेन हा राजा झाला. प्रवरसेनानंतर वाकाटकाचे राज्य विभागले गेले. त्यातील 2 शाखा प्रमुख होत्या. पहिल्या शाखेची राजधानी नंदीवर्धन नागपूरजवळ आहे. दुसऱ्या शाखेची राजधानी वत्सगुल्म म्हणजे सध्याचे वाशिम जिल्हा वाशिम येथे आहे. विद्याशक्ती यांचा मुलगा पहिला प्रवरसेन याने वाकाटक साम्राज्याचा विस्तार केला. त्याच्या कारकिर्दीत वाकाटकाचे साम्राज्य उत्तरेस माळवा आणि गुजरात या प्रदेशापासून दक्षिणेस कोल्हापूरपर्यंत पसरले होते. कोल्हापूरचे त्या काळातील नाव कुंतल असे होते. गुप्त सम्राट दुसरा चंद्रगुप्त याची मुलगी प्रभावती हिचा विवाह दुसरा रुद्रसेन या वाकाटक राजाशी झाला होता. याची माहिती आपण आधीच्या पाठामध्ये घेतलेली आहे. हरिसेन या वाकाटक राजाचा वाराहदेव नावाचा मंत्री होता. तो बौद्ध धर्माचा अनुयायी होता. अजिंठा येथील 16 क्रमांकाचे लेणे त्याने खोदून घेतले आहे. अजिंठ्याच्या इतरही काही लेण्यांमधील खोदाईचे तसेच ती लेणी चित्राने सुशोभित करण्याचे काम हरिसेनाच्या कारकिर्दीत झाले. वाकाटक राजा दुसरा प्रवरसेन यांनी महाराष्ट्री या प्राकृत भाषेतील सेतुबंध या ग्रंथाची रचना केली. तसेच कालिदासाचे मेघदूत हे काव्यही याच काळातील आहे. चालुक्य राजघराणे. कर्नाटकातील चालुक्य राजघराण्याची सत्ता बलशाली होती. वाकाटकानंतर प्रबळ झालेल्या सत्तांमध्ये कदंब, कलचुरी इत्यादी सत्तांचा समावेश होता. त्या सर्वांवर चालुक्य राजांनी वर्चस्व प्रस्थापित केले. पहिला पुलकेशी याने इसवी सनाच्या 6व्या शतकात चालुक्य घराण्याची स्थापना केली. कर्नाटकातील बदामी येथे त्याची राजधानी होती. बदामीचे प्राचीन नाव वातापी असे होते. चालुक्य राजा दुसरा पुलकेशी याने सम्राट हर्षवर्धनाचे आक्रमण परतवून लावले होते. बदामी, ऐहोळे, पट्टदकल येथील प्रसिद्ध मंदिरे चालुक्य राजाच्या कारकिर्दीत बांधली गेली. पल्लव राजघराणे. पल्लव राजसत्ता दक्षिण भारतातील एक प्रबळ राजसत्ता होती. तामिळनाडूतील कांचीपुरम ही त्याची राजधानी होती. महेंद्रवर्मन हा एक कर्तबगार पल्लव राजा होता. त्याने पल्लव राजाचा विस्तार केला. तो स्वतः नाटककार होता. महेंद्रवर्मनचा मुलगा नरसिंहवर्मनने चालुक्य राजा दुसरा पुलकेशी याचे आक्रमण परतवून लावले. त्याच्या कारकिर्दीत महाबलीपुरम येथील प्रसिद्ध रथमंदिरे खोदवली गेली. ही रथमंदिरे अखंड पाषाणात खोदलेली आहेत. पल्लव राजाचे आरमार प्रबळ आणि सुसज्ज होते. त्याच्या काळात भारताच्या आग्नेय आशियातील देशांशी जवळचा संबंध आला. देशांतर्गत आणि देशाबाहेरील व्यापार भरभराटीला आला. युआन शुआंग याने कांचीला भेट दिली होती. त्याच्या राज्यात सर्व धर्मांच्या लोकांना सहिष्णुतेने आणि न्यायाने वागवले जाईल असे त्याने म्हटले आहे. राष्ट्रकूट राजघराणे. राष्ट्रकूट राजघराण्याच्या भरभराटीच्या काळात त्याची सत्ता विंध्य पर्वतापासून ते दक्षिणेला कन्याकुमारीपर्यंत पसरलेली होती. दत्तीदुर्ग या राजाने प्रथम त्याची सत्ता महाराष्ट्रात स्थापन केली.
कृष्णराजा पहिला याने वेरूळचे सुप्रसिद्ध कैलास मंदिर खोदवले. आतापर्यंत आपण प्रामुख्याने प्राचीन भारतातील विविध राजकीय सत्तांची माहिती घेतली. पुढील पाठात प्राचीन भारतातील सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनाचा आढावा घेऊयात.